त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतूक आणि विक्री विरोधात धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केलाय. गुप्त माहितीच्या आधारे नाशिक जव्हार रोडवरील आदित्य बार परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मारुती अल्टो क्रमांक MH15 CT 8494 ही कार अडवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळलाय. यावेळी दीपक हिरामण खांजोडे वय वर्ष 28 राहणार हरसूल याला ताब्यात घेण्यात आलंय. या इसमाकडे कोणताही वैध परवाना नसताना अवैधरित्या दारूची वाहतूक आणि विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या कारवाईत पोलिसांनी एकूण 3,11,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. त्यात 180 मिलीच्या प्रिन्स संत्रा देशी दारूच्या 1,296 काचेच्या बॉटल्स किंमत 1,03,680, 90 मिलीच्या 2,700 प्लास्टिक बॉटल्स किंमत 1,08,000 तसंच 1,00,000 किमतीची मारुती अल्टो कार याचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करतायत. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.